आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होतं। मला तर इतका आनंद झाला की मी शब्दात पण सांगू शकत नाही। या दिवसाची वाट मी 1 वर्षापासून बघत होतो, कारण वर्षातले हेच 10 दिवस असतात की ते सगळ्यात चांगले जातात आणि त्याच 10 दिवसाची सुरुवात आजच्या दिवसापासून होणार होती। आणि आपले गणपती बाप्पा हातात आले, आपला आनंद तर वेगळाच होता। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि आपल्या गणपती बाप्पाला आपण आपल्या घरात कधी नेतोय असं वाटत होतं, आणि आपले गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान झाल्यावर माझा आनंद तर वेगळाच होता। आपल्या गणपती बाप्पाची स्थापना केल्यावर पहिले आरती करून घेतली। आरती झाल्यावर आपल्या बाप्पांना आपण गोड गोड मोदकाचा नैवेद्य पण दाखवला, आणि मला तर मोदक इतके आवडतात की नैवेद्य दाखवून झाल्यावर पहिला मोदक मीच खाल्ला। आणि परत अंधार पडल्यावर आपल्या कॉलनीतल्या मंडळाच्या गणपतीचं पण आगमन झालं। तिथं माझ्याकडून ओळखीचं नव्हतं सोडा, पण तिथं मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आणि मंडळाची मूर्ती बघूनच मला आनंद झालता। नंतर मग माझ्या डोक्यात विचार आला की ह्या आपल्या आनंदाच्या 10 दिवसात सातारा मधल्या मला शक्य होतील तेवढ्या गणपती मंडळ दाखवायचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे, आणि त्या प्रयत्नात मला तुमचा पण हात पाहिजे। आणि सातारा मधल्या कुठल्या पहिल्या मंडळाला मी भेट देऊ मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि ज्या मंडळाच्या नावाचे सगळ्यात जास्त कमेंट असतील त्या मंडळात सगळ्यात पहिल्यांदा मी जाणार। आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, जाता जाता लाईक आणि फॉलो पण करून जावा।